नामवाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल निळा म्हणे स्वरूप सिद्धी नित्य समाधी हरिनामे काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल पांडुरंगा करो प्रथम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा तुमचा अनुग्रहाला धरो पावन झालो चराचरी नमो सद्गुरू तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरू सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरू भक्त कल्याण मूर्ती नमो सद्गुरू भास्करा पूर्ण कीर्ती सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो निजचरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेद मस्तक हे पाया नामवाचे श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान काळ सार्थक केला त्यांनी धरिला मनी विठ्ठल सेवेकरता घेतलेला भंग संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबाराय यांचे शिष्य निळोबाराय यांचा जरी हा भंग असला पण तुकोबारायांच्या गाथ्यातच आलेला आहे. आता आपण सगळी गाथा वाचणारी मंडळी त्यामुळं कोणता जरी अभंग घेतला तरी पाठच आहे. वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रंगनाथ महाराज जाधव जवळेकर आणि यांचं हे पुण्यस्मरण आहे. आपल्यासमोर बॅनर आहेच. वैकुंठवासी रामकृष्ण भाऊ येडशीकर, वैकुंठवासी भगवान बाबा येडशीकर, रंगनाथ बाबा येडशीकर, आमचे परमेश्वर महाराज येडशीकर या संत चरणाच्या पदस्पर्शाने ही पावन झालेली भूमी आहे. आणि म्हणून सगळे कीर्तनकारसुद्धा हायफायचे. मी त्याच्यात का खोळे. आता माऊलीनं सूचना दिली हरं लई मोठा आहे आणि बाबा छोटा आहे म्हणलं जाऊ द्या. आम्ही फडावल कीर्तन करायचो. मग ती फडावलची अशी पद्धत असायची. आपले टेंभुकर
अण्णा एकीकडून राहायचे चाल म्हणायला. आपले सोपान काका आहे. आमच्या वडिलाचं कीर्तन असायचं. पण त्यांना जर काही काम निघलं तर मला सांगायचे. मी चातुर म्हटलं होतं. मग असंच हार घातला. त्यांना म्हणलं काढायचा का हार? ते म्हणले काढायचा घातला का? ज्या वेळेला येणेकरी येईल त्यावेळेला हार काढायचा, असं एक नियम आहे. आता महाराज लोक ठोतं नाहीत, जरा जरा कडक कपडे असतात, त्याचा डाग पडत येत कपड्याला म्हणून. पण तसं काही नाही, जरी पडले तर धुणारे आहेत ना माणसं. त्याच्यामुळं ज्यांनी हाराची सेवा केली काही का होईना, ज्यांनी पंक्तीची सेवा केली, ज्यांनी वर्गणीची सेवा केली काही का होईना, त्यांचं पुण्यस्मरण, ज्याने पुण्यकर्म केलेलं आहे यांचीच पुण्यतिथी असते. ज्याने पुण्यकर्म केलं त्यांची पुण्यतिथी, आणि ज्याने पाप केलं त्यांची पापतिथी. आता पापतिथी नाही करीत कोणी, पण पुण्यतिथी त्यांच्यामुळं त्या तिथीला सुद्धा पुण्य लाभलं. म्हणून आपले सण हे पुण्यतिथ्या हे सगळ्या मराठी महिन्याला अवलंबून आहेत. बाबांची जी पुण्यतिथी आज एकादशी झाली की उद्या द्वादशी. आज 31 डिसेंबर आहे, म्हणजे हे वर्ष संपलं. आता उद्यापासून आम्हाला फोन येतात, महाराज नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. मग जरी 1 जानेवारी सुरू झालं, पण 1 जानेवारीला उद्या कोणी काही गुढ्या उभारत नाही. आपलं मराठी वर्ष पाडव्याला सुरू होतं, म्हणून येडशीला पाडव्याला सप्ताह असायचं. बाबा बोलायचे आम्हाला ते महादेवाच्या मंदिरात. पाडव्याच्या दिवशी आपण गुढ्या उभारतो, नवीन वर्षाचं स्वागत म्हणून. चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक, मार्गशीर, पौष, माघ आणि फाल्गुन हे मराठी महिने आहेत. म्हणून आज एकादशी, उद्या द्वादशी, त्रयोदशी आणि मग पौर्णिमा. काही लोकांना तिथी नाही समजत. ते म्हणले आम्हाला एकादशी, चतुर्थी, पौर्णिमा, आमुष्या आमच्या ध्यानात नाही राहत बुवा. म्हणलं तुमचे पगारच आमुष्याला ठेवले पाहिजे, मग आमुष्या ध्यानात राहील तुमच्या. म्हणून आपले सगळे कार्यक्रम तिथीवर आहेत. आता या महिन्यात खूप पुण्यतिथी आहेत. आज आमच्याकडे खंडूजी बाबा वारकरी होते, त्यांची पुण्यतिथी. पुन्हा वैकुंठवासी भगवान बाबा, भगवान गडकर, त्यांची पुण्यतिथी पौर्णिमा झाल्यावर. त्याच्यानंतर वैकुंठवासी वामन भाऊ यांची पुण्यतिथी. प्रत्येक गावात आता 8-8 दिवस हे उत्सव आहेत. त्या निमित्ताने अन्नदान. आता आज तर एकादशी, पण खूप फराळ केलेलं होतं. डॉक्टर म्हणे कोणी या आणि कोणी खा, नका का उपास नसा, खिचडी खा आणि तिकडेच जा. एकादशी दिवशी जेवायचं नाही, अन्नदानच करायचं नाही. एकादशी अन्नपान जे नर करती भोजन, श्वानविष्टे समान अधमजन ते एक. म्हणून ज्यांनी पंक्ती दिल्या त्यांना धन्यवाद आहे. ज्यांनी नाश्ता दिला त्यांना धन्यवाद आहे. ज्यांनी वर्गणी दिली, आम्हाला यांनी सांगितलं यंदा नवीन होतकरू मंडळी, म्हणजे चांगली गोष्ट आहे, त्यांच्याकरताच परमार्थ आहे. थकल्यानंतर काय परमार्थ करता येईल? ऐकू येत नाही, कानपूर लाईन गेली. आम्हाला म्हणतो बाबा उठळून सांगा. आता याला ऐकूच येत नाही, काय उठळून सांगा? बैरमभट, ऐकू येत नाही, डोळ्याने दिसत नाही, दात पार पडून गेले, बोलकं झालं, आणि काय राम राम म्हणते. जे गाल असतात तरुणपणे असे फुगलेले असतात, आणि म्हातारपण ते विचार करतात आपण सख्य भाऊ, पण आपली भेट नाही, म्हणून म्हातारपण ते असे आतून भेटायला जातात. खोबऱ्याची वाटी झाले आयशे मुख, गळत तसे नाक श्लेष्मपुरी. नाकातून डोळ्यातून गंगा यमुना व्हायला लागतात. खाली नाशिक त्र्यंबकेश्वरला संगम होतो त्याचा. नाक मुख गळू लागले, लाल आणि शेंबूड श्वाना परी गती झाली, अवघी करती हाडहाड. सांगा आयुष्यामध्ये ॲडमिट केला, कशा टाळ्या वाजायचं आणि कसं भजन करायचं? म्हणून साधू संतांनी सांगितलं जोपर्यंत शरीरात पाठव्यात आहे, जोपर्यंत शक्ती आहे, तोपर्यंत भक्ती करा, तोपर्यंत तीर्थयात्रा करा.
जव हे सकळ सिद्ध आहे. तुकोबाराय सांगतात जव हे सकळ सिद्ध आहे. हात चालावया पाय तव तो आपुले स्वहित पाहे. तीर्थयात्रे जाय चुकू नको. जोपर्यंत आपल्याकडे काळा आला नाही, जव काळा असे दुरी ठेला तव तो हरिगुण गाय ऐक वहिला. मणी भाव धरुणे भला नवंचे त्याला चुकू नको. प्रत्येक चरणाच्या शेवटी चुकू नकोय. जोडवणे धन न घाली माती ब्रह्मरुंदे पूजन येती. सत्य आचरण दयाभूती करी सांगती चुकू नको. दशा यवन बाणले अंगी पांगेला नव्हे विषय संगी. काम क्रोध लोभ मोह त्यागी राहे संत संगी चुकू नको. तरणा भाग्यवंत नटे हरिकीर्तना. सगळी होत करू मंडळी, मीच वयस्कर आहे तेवढा, पण परमार्थात जसं वय वाढेल ना तसं किंमत वाढत असते. म्हातारपणी परमार्थात माणसं चमकत आहेत आणि प्रपंचात वय वाढ का चमका निघतात. विठाला म्हणून थकल्यानंतर परमार्थ करता येत नाही. तारुण्यात इंद्रिय गलित झाले. अंगम गलितम पलितम मुंडम दशन विहीनम जातम तुंडम. काय परमार्थ करते. काहींची अशी मान हलती, आपाप मान हलती. ज्ञानोबाराय म्हणतात ना, मान हलवून वारी दाढी सावळ धरी. आम्ही एका ठिकाणी असं कीर्तनाला गेलो, ऐकू येत नाही, पुढं बसला एक गडी ऐकू याय ना आणि त्याची अशी मान हलायची. आता तुमच्याकडे लय थाट आहे घोड्यान चाल चाल पखवायची. आमच्याकडे एक मिळत नाही तर चार कशाचे कोळ मिळायचे. तुम्ही तर पाहिलं त्या दिवशी. ते घोडी नाही काय नाही, खाली बसून ते गडी बसून पखवाज वाजायचं आणि त्याच्या समोर बसलं ते म्हातारा आणि त्याची अशी मान हलायची.
त्या वाजनाला वाटलं पकड लागलं नाही म्हणतो काय कोण असतो. त्याने उभा करायचा ठोक 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 करायचं. आडा केला का त्याचं झालं सू. दोनदा तीनदा त्याने पाहिलं. त्याने पखवजच उचलला आणि त्याच्या पुढं मांडला. म्हणला लाव. म्हणलं मला पुढे लावतो येतोय. असं असं काय करतो. ते म्हणलं मी मानच आलं ती मी काय करतो. ज्ञानोबाराय सांगतात मान हलवून वारी दाढी सावळ धरी तरी जो करी मायेच्या पैस ऐशावस्था येईल पुढे तव मन होईल वेडे चिंतून ठेवी चोखडे आत्मज्ञान पाहेचा पेना वाटवधा तव आजीची होई जे सावधा. म्हणून उद्या कार्य करायचं ते आज करा. आज करायचं ते आत्ता करा. श्वकारे मध्य कुर्वीत पूर्वन्याशाः परान्यकम. राम राम स्मरा आधी हे आधी करा. उद्याची काय गॅरंटी. अचानक एखाद्याला अटॅक आला तर अटॅक आहे की तुमच्या ओळखीचा आला काय गेला. लोक म्हणतात कस काय गेलो कस काय गेलो. आता बोलत होता तो गेला हे आश्चर्य नाही. आपणच इतके दिवस गेलो नाही खरं हे आश्चर्य. म्हणून परमार्थाची घाई करा. आली या संसारा उठा वेग करा. ज्ञानोबाराय म्हणतात तरी झडझडून वाहिनाने. आपण निघतोच पण असे झडझडून निघत नाही. हळू 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 दम्माने येतात माणसं. थोडं लवकर येत जा. जाताना किती घाई असते. अहो ज्ञानेश्वर माऊली झालं उद्याचं सांगू तर टाळ थोडे का हे त्याच्या पुढं ते त्याच्या पुढं गाड्या बोलते कधीच चला त्यात. वासरू प्यायला सोडलं कसं बॉल शेपूट करून उधळत तसं कानात वारस यायला घाई असते. परमार्थाची घाई करा. मला सांगतात जलद करा. त्या देवाला शरण जा. म्हणून शरणा जावे सर्व भावे देवाशी. आपण पंढरपूरला जायचं. सर्व भावे शरणांगती म्हणजे काय द्यायचं देवाला. ज्ञानोबारायने 18व्या अध्यायात म्हटलेलं आहे तमेव शरणं गच्छ सर्व भावेन भारत. मग ज्ञानोबाराय सांगतात सर्व भावे म्हणजे काय. देवाला काय व्हायचं. तुमचा मोठेपणा टाकून द्या. तया अहम वाचा चित्त अंग देवोनिया शरणरी महोदरी का गांगरी गाली जैशी. अहम मोठेपणा टाका. शुकाचार्य 12 वर्ष आईच्या उदरात होते असं वर्णन आहे ना. ब्राह्मणाचे पोर एक खेळाशी व्याधी. ब्राह्मणाचे पोर आपण नेहमीच ऐकतो शुकाचार्य 12 वर्ष होते. बंकर स्वामी सुद्धा 12 महिने होते. म्हणून काही जास्ती दिवस राहतात. माझ्या लई घाई. 9 महिने झाले होऊन ते 9 काही 7 महिन्यातच बाहेर येते. ते लई चित्र निघते. जितके जास्त दिवस झाले तितके बहुतेक हे महात्मा जन्माला यायचं असं समजायचं. म्हणून शुकाचार्य 12 वर्ष होते. बाहेर आले पण त्यांना अभिमान झाला. अभिमान लागे शुकाची पाठी व्यासे उपराचे दृष्टी केली. सांगितलं जा गुरुकड. आणि कोणाकडे पाठवलं. जनक भेटीशी पाठविला तिने. मग शुकाचार्यांनी सांगितलं जा सांगा त्यांना मी शुक आलेलं आहे.
जनक राजाने सांगितलं त्यांना म्हणा एकटेच या, संगम त्याक्त्वा सुखी भव. ते म्हणले लंगोटीचा त्याग करून आलोय, एकटे या म्हणजे अजून कोणी? जे मी सुख आलेलं आहे ते मी टाका आणि मग या. संतापाशी बहु असावे मर्यादा, फलकटाचा धंदा उरफोडी. अहम वाचा चित्त भगवंताला समर्थ करा. अंग देह समर्पिजे देवा, भार काहीच न घ्यावा, होई लागावा तुका म्हणे आनंद. आपण पंढरपूरला गेलो की गरुड खांबाला भेटल्यानंतर कान धरून नाचायचं, दंडवत घालायचं. दंडवत या शब्दाचाच अर्थ, दंड म्हणजे काठी, वत म्हणजे प्रमाणे. काठी खाली पडले आता ही काठी मध्ये काय वाकत असते का? तसं लिंग का प्रतिमा दिठी, देखत खेओ अंगष्टी, लोटी जे का काठी पडली जैशी. संताकडे देवाकडे साष्टांग दंडवत सांगितलेला आहे. पायाचे 2 अंगठे, गुडघे, मांड्या, धेरी, नाक, कपाळ, 8 अंग तिकडे पाहिजे. श्री संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी, संताची माता चरणावरी. करे दंडवत करे दंडवत, करे दंडवत. श्री संताची माता चरणावरी, साष्टांग करे दंडवत, साष्टांग करे दंडवत. श्री म्हणून ही सेवा सांगितलेली आहे. संतांची सेवा, देवाची सेवा. साष्टांग दंडवत घालायचं आपण पुरुषांनी घालायचं, महिलांनी साष्टांग दंडवत नाही घालायचं. महिलांनी गुडघे टेकायचे आणि डोकं टेकायचं. महिलांना असं नाही, महिला करता साष्टांग दंडवत नाही. म्हणून सेवा हा महत्वाचा आहे. देवाकडे जायचं ना, महाराज सांगता सेवा हाच दरवाजा आहे. आपण ज्ञानेश्वरी वाचा. तद्विधी प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्षन्ते ते ज्ञानम ज्ञानेनस्तत्वदर्शया. याच्या खालच्या वय वाचा. जेथ ज्ञानाचा कुरुठा तेथ सेवा हा दारवंठा. सेवा हा दरवाजा आहे, कोणालाही सेवा करता येते. आपल्याला पंगत नाही ना, वाढायची सेवा करा. आमचे ताळकरी मारून दळे नाही, ताळकरीची ताळाची सेवा, वाजवणारे पखवाज वाजवणारे, कोणती काही ना सेवाची. ज्यांच्या जीवनात सेवा नाही, ज्यांच्या जीवनात भक्ती नाही, तुकोबाराय म्हणतात त्या गावाला गाव तरी कसं म्हणायचं, त्या माणसाला माणसं तरी कसं म्हणायचं. स्मशान ती भूमी प्रेतरूप जन सेवा भक्तीहीन ग्रामवासी. तुकोबाराय सांगतात जे सेवा करणारे आहेत ना, जे वारी करणारे आहेत ना, ते आमच्या जातीचे आहेत. व्यवहारात ते कोणत्या जातीचा असू द्या, परमार्थात जातीचा काही संबंध येत नाही. यातायाती धर्म नाही विष्णुदासा, निर्णय हा आयसा वेदशास्त्री. तुका म्हणे नाही जाती सवे काम, ज्याचे मुखी नाम तोची धन्य. नीच जातीत जन्माला असू द्या तो उच्च जातीत जातो, निचे जातीचा उंचावंद होय. हरीची जो गाय गुणानवाद. आमचे चोखोबा शुद्ध जातीत जन्माला होते, पण केवढं भोजन होतं. गेल्यानंतर देवाने सांगितलं नामदेवाला जा मंगळवेढ्याला चोखोबाची हाडं घेऊन ये. देवाला हाडं आवडली. मांस चर्म हाड देवा अवघीच गोड, जे जे हरिरंगे रंगले
काही नवचे वाया गेले. हाडाला सुद्धा किंमत आहे. हाडं देवाला आवडले. आपण म्हणतो ते हाडाची वारकरी. आपण एखाद्याला म्हणलं माळ घाला ना, ते म्हणतात बाबा आमचं तर हाड बाटलंय. आता म्हणलं हाड कसं काय बाटलं, कुठं उघडं होतं का काय? हाड बाटलं कसं काय यांचं नेमकं? म्हणून हाडाला सुद्धा किंमत आहे. नामदेवरायने ती हाडं आणली आणि देवाने समाधी दिली दारात. आपण पंढरपूरला गेल्यानंतर महाद्वारात कोणाच समाधी? अगोदर चोखोवाचं दर्शन घ्यावं लागतं. निचीय जातीचा उंचावंद होय. आळंदीला अजूनही विचारित नाही तू कोणत्या जातीचा आहे. काय जाती संबंध आहे? जो परमार्थ करणार आहे ना, एखाद्याला विचारलं तू दिंडीत जातो का, काही तुझी पंगत आहे का, काही वर्गणी आहे का, सप्त्यात काही योगदान आहे का? काही कशातच नाही. जसं आपण मूग मटकी भिजू घालतो ना, काही सगळे नाही भिजत. 10-5 रस्त्यातच. तसं किती हे करा रस्त्यातच. असं जर कुचरा असला ना, तुमच्या घरी काही लग्न असलं का त्याला पत्रिका द्यायला जाऊ नका. म्हणजे लय जवळचा पाहुणा आहे, पाहुणा गेला चुले तिकडं. तुकोबाराय सांगतात जे परमार्थ करणारे ते आमच्या जातीचे. माझी जातीचे तुकोबाराय म्हणतात माझी जातीचे मज भेटो कोणी, आवडीची धनी फेडावया. आवडे ज्या हरी अंतरापासून ऐशी असे म्हणे अर्थ माझे. असे जे कोणी परमार्थ करणार आहेत, देवाचं भजन करणार आहेत, ते आमचे सोयरे आहेत. ते माझे सोयरे सज्जन सांगाती, पाया आठविती विठोबाची. त्यांच्या जीवनात भक्ती नाही. मग नाथ महाराज सांगतात हे जिवंतच कसे राहिले इतके दिवस. पाचीच्या दिवशी सटवी येते ना, नाथ महाराज म्हणतात सटवी नाही आणलं, नेलं कस काही नाही. सटवीने नेला
सटवीन पशु कशाशी वाढला, सटविने नेला कैसा नाही. याच्या पुढचं प्रमाण तर आणखीन अवघड आहे. मग आपल्यापेक्षा पशु चांगले. पशुचं शरीर आडवं आहे, बैलाचं शरीर आडवं आहे, घोड्याचं शरीर आडवं आहे, कुत्र्याचं शरीर आडवं आहे. देवाने विचार केला हे आडवे चालणार आहेत, आपल्याला काय जाणू शकते. म्हणून देवाने आपल्याला सरळ शरीर दिलं. देवाला वाटलं हे सरळ चालते. ज्यांचं आडवं शरीर का ते सरळ चालते, आणि ज्यांचं सरळ शरीर का ते आडे चालते. जे बैल वारीला जाते लोक त्या बैलाचं दर्शन घेत. रथाला जे बैल आहेत बैलाचं दर्शन, जे घोडे आहेत सरळ जाणारे पंढरपूरला ते घोड्याचं दर्शन घेते. आमच्याकडे एक कुत्रं गेलं दिंडीत आणि पुन्हा मागं आलं. पहा काय ज्ञान आहे त्यांना. मग महाराज म्हणतात आपल्यापेक्षा जनावरांचं शरीर स्वच्छ आहे. तुम्ही जनावरांचे दात पहा पांढरे स्वच्छ. त्यांना मंजन आहे का? आपल्याला रोज मंजन, कोलगेट, टूथ पावडर, तरी तोंड धुतलं नाही का पिवळे जरा दात. उठ तोंड धुई उठ. तोंडाचा वासच येतो. घाण शरीर आहे. जनावरांचे दात स्वच्छ आहेत. जनावरांचा कोणताच भाग वायाला जात नाही. जनावरांच्या हाडाचा उपयोग होतो, जनावरांच्या कातड्याचा उपयोग होतो. ही वाधी पुडी मेलेल्या जनावरांचं कातडच. पण काय वाजवणारे ना आवाज काढित ना दिन दिन ना ना दिन दिन नुसते बोलायचे. त्याच्या काता गदी गाणं धा धा. आम्हाला वाजिता येत पण बाबा आम्हाला म्हणजे वाजव पकवाज आमच्या जवळ द्यायची. बरं एकदा पकवाज घेतला का त्यांच्या पुढं काही हा नाही म्हणता येत नव्हतं. एकदा सकाळी घेतला का जिथं नाश्त्याचा ठेपा आहे तिथपर्यंत येत घेऊन जाईल पण याच्याच गळ्यात राहून असं दुखायचं आहे. पण आता काय बाबा पुढं ना म्हणता येत नव्हतं. शेवा होती. जिथं माऊली थांबले का तिथंच थांबले. बाहेर पुढं जायचं नाही. काही घडी माऊली येईल तर हे गेले दुपारच्या ठेप्याला. बाबाचे कळप पलती पुढे काय पुढं काय भजन करणं. बाबाचं भजनाशिवाय दुसरा विशेष नव्हता. पखोजवाच आता आम्हाला काय असं त्याच्या गाता गरी नाही. आमचे बोल म्हणजे आपलं दुखतंय खोब्यात दुखतंय खोब्यात ठेका धरून चालायचं नसतं. देखा नका खापाना देखा नका खापाना आपलं ताल धरून चालायचं. पण बाबाचं शेवा होती. आणि म्हणून महाराज सांगतात दुसरा विशेष नाही. सगळा गाथापाठ गाथा मुलती उगाच म्हणत नाहीत. कोणता अभंग घेऊन द्या माणसूच अशी काही होते. अख्खा गाथापाठ. काहींच्या ज्ञानेश्वरी पाठ, काहींच्या भगवद्गीता पाठ, काही ती भजनी मालिका पाठ. असे माणसं आमच्या महाराज लोकांचे निस्ते कडवे पाठ. आणि ज्याचे काहीच नाही पाठ ते दिंडीचे मालक. विशाला आम्ही बाबाच्या संघ राहत होतो. आमच्याकडे यायचे. बाबाचं साधं राहणं. कपडे कसे तरी मळालेले. चपला 2 तराच्या 2. एक स्लीपर एक दुसरी. पण काय ज्ञान होतं. ज्ञानोबाई सांगतात ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब. येल माणूसपणा ते भांब, येल लौकिक भाग. जरी तुमच्या आमच्यासारखे ते दिसत होते. महाराज सांगतात संत नवती जगा मानसाच्या भजन होतं.
बाबांचं. आपण 4ला म्हणतो काकडा, तर ते 4 वाजून जाते. आम्ही कधी शेजारी असतो ना, बाबाचं 2:30लाच काकडा सुरू व्हायचा. काय भजन, काय काकडा आहे. मग ते बाबा म्हणायचे यांची 4थी मालिका छापावं लागत. काही मालिकेतले अभंग नाहीत, पुन्हा यांचे जास्ती अभंग आहेत. काही मालिकेत अभंग नाही, ते बैसो खेळू जेऊ तेथे नाम तुझे गाऊ रामकृष्ण नाम मला, हे अभंग मालिकेत नाहीत. पण त्यांच्याकरता मग दुसरी मालिका पाहिजे. मग 2:30 वाजल्यापासून भजनाशिवाय त्यांचा दुसरा विषयच नव्हता. सर्वसामान्य जे माणसं असतात त्यांचा विषय हा विषय असतो, आणि त्यांचा विषय हा देव आहे. म्हणून ते देवाशिवाय दुसरं काही बोलतच नाही. बोलण्याचे नाही आता देवावी ना काही. मला नंतर दुसरं काही बोलू नका, नका मजपाशी वधो प्रपंचाचे विष, नाही करे काणी मज देवा बिनवाने. बोलायचं झालं देवासंबंधीच, बोलावा विठ्ठल, पाहावा विठ्ठल, करावा विठ्ठल जीवे भावी. म्हणून ज्यांच्या मुखातून रात्रंदिवस नामचिंतनच येत होत, हेच महाराज अभंगाच्या पहिल्या चरणात. Yeah.
बाबांचं जीवन पाहिलं, बाबांच्या जेवणाशी हा अभंग तंतोतंत बसतो, दुसरा विषयच नाही. भगवंताचं नाम मुखातून केवढं नामस्मरण. जसं तुकोबाराय सांगतात, आम्हाला रात्र गेलेली कळत नाही, रात्र नकळे दिवस नकळे, अंगी खेळे दैवत, दीन रजने हाची धंदा, गोविंदाचे पवाडे. नेगे 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 माझी वाचा विसावा, नेगे 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 माझी वाचा विसावा, नेगे माझी वाचा विसावा, नेगे माझी वाचा विसावा, नेगे तुकोबाराय सांगतात, आमच्या वाणीला ती सवयच लागली, भगवंताच्या नामस्मरणाला ती थांबतच नाही. नेघे 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 माझी वाचा विसावा. लोकांनी सांगितलं, महाराज जसं आपण आज एकादशी असली भजन करा, सोमवार असलं भजन करा, शनिवार असला भजन करा. तुकोबाराय सांगतात, माझी मज झाली अनावर वाचा, छंद या नामाचा घेतलाशी, गोविंद गोविंद मना लागलिया छंद, मग गोविंद ते काया, भेद नाही देवातया. म्हणून आपल्याला सारखं करता आलं नाही, निदान कधी मध्ये करायचं, सप्ताह येतोपर्यंत करायचं. काही ठिकाणी नाही का, जवळ सप्ताह येतोपर्यंत भजन. जसं पूर्वी चुलीवर स्वयंपाक करायचे महिला, मग मोठं खटल्याचं घर असलं का लवकरच स्वयंपाकाला लागायचे. मग जास्त स्वयंपाक झाला, तवा तापला का तवा असा उभा केला, असा चमकायचा. लहान पोरं म्हणतात लागला तवा हसायला. किती ते जोपर्यंत उष्णता येतो पण ते आपलं हसतो. एकदा संपलं का काळा खाप. तसं काही गावात सप्त्यापुरते असे तवा हटल्यावाने दिसतात. काला झाला का काळे खाप. या सप्त्याची त्या सप्त्याला नित्य नियमन आम्ही पेपारी दुर्लभ. निदान रोज सकाळी संध्याकाळी 5 माळी जपायची. 1000 जप होतो, 5 मिनिटात होत. रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी. जरी तुम्हाला बाकीचं काही येत नसलं, रामकृष्ण हरी साडेपेक्षा भारी. 10 माळी जपल्या 1000. 100च मणी धरले आपण. 108 मणी असते, पण रामकृष्ण हरी म्हणता म्हणता एखाद्या वेळेस 2-3 मणी एकखटी वळते, नाही तर एखादा मग मागं पुढं झाला. त्याच्याकरता वरचे 8 सोडून द्यायचे, आपलं ठोक 100. पण माणसं काही झोपेतून उठले तरी रामकृष्ण नाही, झोपताना रामकृष्ण हरी नाही. झोपेतून उठले का अगं ग ग ग ग बसले का अगं बाया बाया बाया. आता काय बाया बाया देवा देवा म्हण ना. उठता बैसता हरी बोला. ते देवाशिवाय दुसरं काही बोलतच नाही. आणि आपलं तोंड रिकामं राहतच नाही. देवाचं नाव चुकून येत नाही. अनंत वाचाळ. तुकोबाराय एकांतात जायचे. तुम्ही जर कधी देहूला गेले, देऊच्या पुढे भंडारा डोंगर जायचे. काल सारावा चिंतने एकांतवाशी गंगा स्नाने. देवाच्या पूजने प्रदक्षिणा तुळशीच्या.
वृक्ष वल्ली आमा सोयरे वनचरे पक्षी ही सुस्वरे आळविती येणे सुखे रुचे एकांताचा वास नाही गुणदोष अंगा येत. आणि मग जिजाबाईनं पाठीमागून भाकरी करायच्या तुकोबारायला जीव घालायचं आणि मग जेवायचे. पतिव्रता माऊली होते. एक तर जिजाबाईलाच काटा मोडला. आमचे वडील सांगायचे, तुम्ही ऐकलं असं. काटा मोडल्यानंतर ते भाकरी पडल्या, पाठीच पडली खाली. भाकरी पडल्या, पाणी पडलं, भाजी पडली. शेवटी देवाला काळजी असते. जसं मुलीची काळजी कुठपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत. कुमारिका असताना तिला नाव द्यायचं असलं वडिलाचं नाव आडनाव लिहावं लागतं. सौभाग्यवती झाली की वडिलाचं नाव मोडलं आणि पतीचं जोडलं. ज्ञानोबाराय म्हणतात सांडोनी कुळे दोन्ही प्रियाशी अनुसरे जे कामिनी. जरी बापाने जन्म दिला, लग्न झालं का बापाची जबाबदारी संपली आणि जावयाला ती जबाबदारी पडत असते. आपणच येऊ नये दुहिता की न म्हणे मम पिता तो सुटे प्रतिग्रहिता जावाई शिरके. मग एकदा सौभाग्यवती झाली, सावधान झालं, जरी गळाईचा असला पण मंगळसूत्र मेन, दागिने बाकीचे काही कमी जास्त असते पण मेन मंगळसूत्र असतं. त्या मंगळसूत्राला 2 पळ्या असतात, एक डावी पळी आणि एक उजवी पळी. डावी पळी म्हणजे माहेर आणि उजवी पळी म्हणजे सासर. त्याच्यात 2 मणी असतात, दोन्हीचं एक मन करायचं. आणि लग्न झाल्यानंतर जास्ती माहेरात नाही थांबायचं, सासरी थांबायचं. डाव्याला महत्त्व नाही द्यायचं, उजव्याला महत्त्व. उजव्यालाच महत्त्व असतं का नाही. तुमचा एखादा जोडीदार असला, लोक म्हणते त्यांचा उजवा हाती, उजव्याला किंमत आहे. काही पोरी माहेर तसं राहतात, मला दिंडीला जायचं आणि देव ना आनंदी मोठा महादेव. कशाला मोठा महादेव, हे लहान महादेव फक्त याला जेव घाल. स्वामी काज गुरु भक्ती पितृ वचन सेवा पती हीच विष्णूची महापूजा. जरी गळाईचा असला मंगळसूत्र त्याच्या नावाने घालवत, कपाल जरी येत असतं कुंकू त्याच्या नावाने लावं लागतं, पाय जरीचे असले जोडे त्याच्या नावाने घालावं लागतं. मग तसं आपण त्याचं चिंतन केलं, आवडीने भावी हरिनाम घेशी तुझी चिंता त्याशी सर्व आहे. देवाला काळजी पडली. जिजाबाईला चालता आलं नाही, तुकोबारायला जेवण कधी मिळणार. देव स्वतः लहान गोपाळाचं रूप घेऊन जिजाबाईच्या पुढं उभा राहील. सांगितलं काय झालं आणि काटा मोडला. खाली बसा म्हणे मी काटा काढतो. जिजाबाईने सांगितलं अरे फार मोठा काटा आहे, तुला जमायचं नाही. देवाने सांगितलं मी चांगल्याचे काटे काढलेत. काटा काढायचं म्हणलं की ते पाय मांडीवर घ्यावं लागत. तुम्ही जर कधी गेले भंडारा डोंगरावर तुम्हाला पाहायला मिळत, जिजाबाईंचा पाय देवाने मांडीवर घेतला, काट्या उपटला. आम्हाला भंडारा डोंगरावर कीर्तन असतं. आमच्या इकडचे एक गुरुजी, आम्ही आपलं एसटीनंच जातो. चाकणला आमचे पोर आहेत. कीर्तन झालं 7 ते 9 जेवण केलं का ते गुरुजीचा फोन, महाराज ते नारळ पाकिट. अहो मला भंडारा डोंगर येऊन नारळ पाकिट, ते बाबाला काही लाज पाहिजे का नको. आम्ही 12 महिने तुकाराम महाराजाच्या नावावरच जगत होत. एखाद्या बँकेने काही नाव कर्ज जर दिलं त्याचं नाव द्यावं लागतं ना, स्टेट बँक ऑफ यांच्या सौजन्याने. तसं म्हणलं आम्ही 12 महिने त्यांच्या इथं कुठं पाकिट नारळ असतं. तरी ते म्हटलं नाही तुम्हाला बूट घ्या. ते बुटाला पैसे ते म्हणजे कपडे नाही आहे तुम्हाला. त्या गडीने आम्हाला बूट घेऊन दिला. जाऊ द्या. सांग आज खूप मोठं मंदिर आहे तिथं. मोदी साहेबांनी 100 कोटीचं मंदिर. तुम्ही आता जर भंडारा डोंगरावर गेले तर पहा. मग जिजाबाईनं सांगितलं काय हाल झाले तुमचे, किती वेळ झाला, मला चालता येईना, तुम्हाला जेवण नाही, बरं तुम्ही सांगत नाही. मी भंडारा डोंगरावर चाललो का भामचंद्र डोंगरावर चाललो. तुकोबारायने सांगितलं माझं तसं काही नेमलेलं नसतं. जसं देव बुद्धी जाईल तसं जायचं. आता उद्यापासून तुला एक युक्ती सांगतो. तू इंद्रायणीच्या पलीकडे आलं का 3 वाटा आहेत. एक भामचंद्र डोंगर आहे, एक भंडारा डोंगर आहे आणि एक घोराडे डोंगर आहे. आता नाही राहिलं, आता सडका झाल्या. पहिलं पाऊल वाटा होत्या. अशा पाऊल वाट्या जर असल्या ना त्याच्यावर असं चाललं का पाय उमटत. मग तुकोबारायने सांगितलं तू तिकडं ये पाहायचं आणि ते पाय उमटले का त्या पायाखालची माती घ्यायची आणि कानाला लावायची. ती जर विठ्ठल विठ्ठल म्हणली का समजायचं मी त्या गावात त्या रस्त्याने गेलो, त्या डोंगरावर गेलो. काय तुकोबारायचे पाय पवित्र होते. माती कानाला लावल्यानंतर तुकोबारायची माती विठ्ठल विठ्ठल म्हणायची आणि आपली माती जायची पायी आली.
म्हणून इथं यायचं. आपण घरी भजन करीत नाही म्हणून करता इथं भजन करायचं. काही माणसं इथं बस लांब बसत आहेत तुटक, जसं काही माहिला नाही का तुटक बसत आहेत. आपण मला का हो ते म्हणे मला करायचं नाही. तसं जे तुटक बसले का समजायचे यांना करायचं नाही. तुका म्हणे देवापाशी विटाळशी नसावी, आपापणामध्ये मिळो एक खेळो एकाशी. त्याच्याकरता एकत्र यायचं. अरे मला रोज कार्यकर्ते बाबा पुढं बोलून घ्या, आम्ही आग्रह नाही करीत. बसा कुठं का बसणार, हे टक 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 हे ना साऊंड सिस्टीम भारी आहे ना, कुठं ऐकायला येते. लांब ऐकू जात असन. लोक म्हणजे बाबा इकडे नाही ठळक ऐकू येतं. मला आमच्या समोर गडी झोपत येत आणि ठळक ऐकत येतं. आता नाही येत काय काय. म्हणून इथं येऊन भजन करायचं. ज्याने भजन केलं त्याला त्याचा आनंद मिळत असतो. जसं ते गाणारे आहेत ना, गाणाऱ्याला जे फल आहे तेच ऐकणारा. गाता ऐकता समानाची घडी. म्हणून बाबाने रात्रंदिवस भजन केलं. त्यांच्या जीवनात खरा काळ सार्थकी गेला. काळ सार्थक केला त्यांनी. धरीला मनी विठ्ठल विठोबा श्रवणे कीर्ती पाऊले चित्ती समान. महाराज सांगतात खरा त्यांचा काळ सार्थकी लागला. भगवंताच्या नामस्मरणात ज्याने काळ घातला. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलची एक देखलिया. धरीला मनी विठ्ठल. दुसरं जीवनात विशेष नाही. आपण पंढरपूरला जरी गेलो तर मनात देव नसतो. पंढरपुरात गेलो का फोन, हॅलो दिदी झोपती का, पप्या बरा आहे का, दिदीन पप्यान गुडीन भायान. मग सांगा शरीर तिथे आणि मन सारं घरातच. ज्यांच्या मनात काय आहे हा महत्वाचा भाग आहे. धरीला मनी विठ्ठल. आणि जे मनात आहे स्वप्नात तेच येत असत. जागता जवाशी जेणे ध्याने भावना भारीजे. डोळा लागत खेळो देखीजे तेच स्वप्न. स्वप्न सुद्धा खरे ठरतात. आपल्या संप्रदायामध्ये कितीतरी घटना स्वप्नात झाल्या. तुकोबाला जो अनुग्रह झाला, बाबाजीने स्वप्ने येऊन तो काय आला अनुग्रह दिला निजप्रती. महाराज म्हणतात आमच्याकडून काही सेवा घडली नाही. सत्यगुरु राय कृपा मज केली परी नाही घडली सेवा काही. जो शिष्याची सेवा घेत नाही, शिष्याची जो नेगे सेवा माने देवासारखी त्याचा फळे उपदेश, त्याला गुरु म्हणायचं. शिष्याची कशाची अपेक्षा करू नये. शिष्याने सर्व गुरुला अर्पण करावं, याला गुरु शिष्य म्हणायचं. आता गुरुलाच वाटतं शिष्याने सर्व हवली करून द्यावं मोकळं व्हावं, आणि शिष्याला वाटतं काढी देऊ नये गुरुला. आता ह्या गुरु शिष्याचा कसा उद्धार व्हायचा. तुकोबाराय सांगतात यांचा उद्धार होणार नाही, हे दोन्ही नरकाला जाणार.
तुका म्हणे आईशे गुरु शिष्य जाण, विठोबाची आण नरका जाती. म्हणून जे चित्तात आहे, ज्ञानोबाला समाधिस्थ झाले 1200 शतकात. नेवाशाला ज्ञानेश्वरी लिहिली. शके 1200 ते 12 जै टीका केली ज्ञानेश्वरी, सच्चिदानंद बाबा आदरे लेखको झाला. 300 वर्षांनी ती ज्ञानेश्वरी त्यांच्या जवळच होती. 9वा अध्याय काढला, उघडलेला अध्याय आवडीचा 9वा. नंतर 300 वर्षाने 1200 आणि 300 1500 शतकात नाथ महाराजाला स्वप्न पडलं. माऊली आले आणि सांगितलं नाथ महाराजांना तुम्ही आळंदीला या. श्री ज्ञानदेवी येऊनी स्वप्नात, सांगितली मात मज लागी, अजान वृक्षाची मुळी कंठाशी लागली, येऊनी आळंदी स्थळी काढावी गी. आयशे स्वप्न होता आलो अलंकापुरी, तव नंदी माझारी देखील द्वार. म्हणून आळंदीला काही लोक गर्दी असली का अजान वृक्षाचं दर्शन घेते. ते बोले कंठापर्यंत मुळी गेलेली माऊलीचे, म्हणून अजान वृक्षाचं दर्शन घेतलं तरी माऊलीचं दर्शन झालं. मग नाथ महाराज आले. सिद्धेश्वराचा जननंदी होता, तिथून खाली गेले. दिव्य तेजपुंज मदनाचा पुतळा. 3 दिवस बातचीत झाली नाथ महाराजाची माऊलीची. सांगितलं हा जो ग्रंथ आहे हा घेऊन जा, तो जगाकरता तयार केलेला आहे. मग नाथ महाराजांनी त्याचं शुद्धीकरण केलं. नाथ महाराजांनी ही ज्ञानेश्वरी आणली म्हणून आपल्यावर उपकार आहेत नाथ महाराजांचे, नाही तर ती जर राहिली असती. ही स्वप्नातच घटना झाली. ग्रंथ पूर्वीच अतिशुद्ध, परिपाठांतरी शुद्धाबद्ध, हे शोधोनिया येववीर प्रतिसिद्ध सिद्ध ज्ञानेश्वरी. नमो ज्ञानेश्वरा निष्कलंका. आणि कधी शुद्धीकरण केलं ते? बहुकाळ पर्वणी गोमटी, भाद्रपद मास कपिला षष्ठी. भाद्रपद महिन्यातली जी वद्य षष्ठी होती त्यावेळेला कपिला षष्ठी आली होती योग, त्यावेळेला शुद्धीकरण केलं. अशी आख्यायिका आहे पैठण. ही घटना स्वप्नातच झाली. नामदेवाला स्वप्नातच पडलं, नामदेव केले स्वप्ना माझी जागी. म्हणून आमचे गुलेबाबा सांगायचे आपण परमार्थ व्यवस्थित करतो. कशाला समजायचं? चांगले स्वप्न पडले तर समजायचं परमार्थ चांगला चालू आहे. आणि भजन कीर्तन करूनही स्वप्नात दुसरंच काही येत असलं तर समजा दुसरंच वाईट आहे मनात. हे ज्याने त्याने ठरायचं. तुकोबाराय म्हणतात आमच्या मनात देव आहे ना, पांडुरंग ध्यानी पांडुरंग मणी, जागृती स्वप्ने पांडुरंग. म्हणून धरीला मनी विठ्ठल. याच्यात सोंग नसतं. तसं बाबाचं साधं काम, बाबाला सोंग नव्हतं आवडत. आणि कीर्तनाची आवड. काकडा झाला का मला म्हणायची बांध फेटा कर कीर्तन द्वादशी दिवशी. मग जायचं उभा पखोला मीच वाजायचो. वाजणारच नव्हती कोणी. ते म्हणले मी चाल म्हणायला तू पखोल वाजायला. पखोल वाजून कीर्तन केले आम्ही. पण 5च माणसं. आता इथं सप्ताह केलता आमचे नामदेव तात्या, 5च माणसं पण कीर्तन करायचं. आता म्हणलं बाबा आता असे टाळकरी हे असले मग ठीक आहे मग. ते म्हणलं नाही कीर्तन. त्यांना कीर्तनाचा समारंभ आवडायचा. हे 3ऱ्या चरणात माझा कीर्तनाचा समारंभ,
निर्धम सर्वदा काळसार्थक केला काळसार्थक केला काळसार्थक केला काळसार्थक केला समारंभ निर्गम हा सर्वदा कीर्तनाचा समारंभ निर्गम हा सर्वदा काळसार्थक केला काळसार्थक केला त्यांच्या जीवनात महत्त्व कीर्तनाला. मग अशी आपल्याला तुम्ही म्हणते ना कीर्तन सोडायचं नाही. उशीर हो गारा हो असो काही असो शरीराचे होत 2-3 भाग परी कीर्तनाला रंग सोडू नये. 7 दिवसाचा जरी झाला उपवास तरी कीर्तनाशी सोडू नये. म्हणून करावे कीर्तन म्हणजे काय? नामस्मरण. जेथे कीर्तन हे नामघोष. करावे कीर्तन मुखी गावे हरीचे गुण. निर्दंब सर्वदा. दांभिक भक्ती देवाला आवडत नाही. आता काही लोकांना असतं तसं बाबाचं काय आमचं नाव छापलं नाही ना आमचे फोटो छापले नाही ह्याच्याकरता नव्हतंच. ते आपली सेवा म्हणून करायची. हेच महत्त्वाचं आहे. कीर्तनाचा समारंभ निर्दंब सर्वदा. दांभिक भक्ती केली ती देवाला चालत नाही. प्रपंचात राहा. इतुले करी भलत्या परी परद्रव्य परनारी सांडोने अभिलाषा अंतरी वरते व्यवहारी सुखरो पण न करी दंभाचा सायास निर्दंब सर्वदा. म्हणून जसं ज्ञानोबाला समाधीत बसले ज्ञानदेवा घेतले दान हृदयी धरवण्या ध्यान समाधी बैसला निर्वाण कथा कीर्तन करीत. तसं वैकुंठ शेजारनाथ बाबा समाधीत बसले तरी त्यांचं कीर्तन चालूचे नामस्मरण चालूचे. ते आपल्या स्वरूपाला प्राप्त झाले आणि समाधीत सुद्धा भगवंताचं नामचिंतन स्वरूप सिद्धीला प्राप्त झाले असं निळोबाराय सांगतात. निळोबारायचा हा अभंग आहे पण तुकाराम महाराजांच्या गाठ्यात आलेला आहे. कारण त्यावेळेला तुकाराम महाराज पंढरपूरला आले. कप्रल्हाद महाराज बडवे त्यांच्याकडे उतरायचे आणि मग त्यावेळेला काही छापखाने नव्हते काय नव्हते वयाच होत्या. अभंगात वयाच शब्द आहे. जे बुडवले जे पाण्यामध्ये ते काही गाथा नव्हता. नंतर गंगू काकाने त्याचं जुळवाजुळणी केली आणि मग ते त्याला छापखाने नव्हते काय नव्हते वया होत्या.
जळी दगडासहित वह्या, वह्याचाच उल्लेख. उदाका माझी वह्या ठेवणी कोरड्या, म्हणून त्या वह्यात हा एक अभंग, 2 अभंग आहेत निळोबारायचे. ते गाथ्यात आता मी गाथा वाचणार आहे. गाथ्यात अभंग आहे, जरी तुकोबारायांचा गाथा आहे, पण निळोबारायांच्या ते वह्या त्यांच्याकडे असल्यामुळे नंतर गंगू काकाने आपल्याला हे पारायण, त्याच्यात आमचे जोग महाराजांनी वेगवेगळे प्रकरण काढले, नामपद वेगळे, संतपद वेगळे. हे गंगू काकाने आपल्या वारकरी संप्रदायात हा गाथा छापला. म्हणून निळोबारायचा सुद्धा अभंग या गाथ्यात आलेला आहे. म्हणून निळोबाराय सांगतात ते आपल्या स्वरूप सिद्धीला प्राप्त झालेले आहेत. हे शेवटच्या चरणात निळामणे स्वरूप सिद्धी, निळामणे स्वरूप ज्ञानेश्वर ज्ञानेश्वर